मराठवाड्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता ते आहे वाढत चाललेली आणि यंदा पाण्याचे प्रमाण देखील पावसाचं प्रमाण कमी असल्याचा देखील हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये मात्र यावर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना नक्कीच नागरिकांना करावा लागणार असल्याचे संकेत वर्तवले जाते। आज मात्र आपण पाहिलं तर मी छत्रपती संभाजीनगरच्या आडोळ तांडा या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी मात्र आपण पाहू शकता की महिलांना आतापासूनच या पाण्याची भीषण टंचाईचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मात्र जे काही आडोळ तांडा आहे या तांड्यावरती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठी भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहायला मिळते। महिला मात्र दूरवरून या विहिरीवर जातात आणि या विहिरीवरून पाणी आणण्याचं काम करतात। मात्र जे काही सकाळचं काम असतं, चहा पाणी असतं, त्यांचा नाश्ता असतं, जेवण करायचं, स्वयंपाक करायचा, त्यानंतर मात्र कामाला जायचं, हे काम कुठेतरी करीत असताना मात्र महिलांना पाण्यासाठी या ठिकाणी ताटकळत बसावं लागतं, विहिरीवर जावं लागतं आणि दुरून आपले जे काही पाणी आहे ते पाणी आणावं लागतं। त्यामुळे महिलांची रोजंदारी देखील बुडताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे महिला देखील मोठ्या संताप व्यक्त करत आहेत आणि त्यांना या भीषण पाणी टंचाईचा सामना देखील आपल्याला करताना पाहायला मिळते। ताई, काय सांगावं की पाण्याची टंचाई तुम्हाला आत्ताच जाणवते, यावर्षी पाऊस देखील कमी सांगितलेला आहे आणि तुम्हाला दरवर्षीच असं पाण्याची टंचाईचा सामना करावा लागतो का? दरवर्षीच आहे सर। आता हे म्हणजे 20-25 वर्ष झाले तेव्हापासून तेच आहे आमचं। असे टँकर नाही, काही नाही, ते टँकर पहिले बंद झाले आलेले, म्हणजे असंच लईच भीड पडत होते म्हणून बंद झालं। तर त्याच्यानंतर एरी सोडते ना, मग एरीतून आता किती आम्हाला कामाला जाणं लागतं। आता आम्ही महिला नाही गेलं मग माणसं तर जाते ना कामाला, मग त्यांच्यासाठी डब्बा हे करायला किती टाइम लागणार। पाणी रात्र पाणी भरा, मग त्यांचा डब्बा करा, मग 8 वाजता त्यांना वाटला, मग अजून नंतर पाणी भरा, मग आम्हाला काही कामाचं जायचं येळ नाही मिळत। म्हणजे तुमची रोजंदारी या पाण्यावर रोजंदारी बुडते? हा, रोजंदारी म्हणजे कामासाठी आमचे बुडते। एखाद बारीला गेलं नाही तर येळ भेटतच नाही, म्हणजे पाणीला एवढं अडचण नाही। मग पाणी भरता भरताच आपले दिवस जाते, मग 8, 9, 10 वाजते, त्याच्यानंतर मग रोजंदारी कसं जायचं। आणि मग आता माणसं तर काय खाणार आहे, एक माणसावर थोडी इतके लोक खाणार आहे, ते बी तो कामच करायला लागत ना। मग काम केल्यावर तो आपल्याला काय भेटन का? काम केल्यावरच भेटन ना आपल्याला, मग नाही केलं काय भेटणार आहे? मग भेटणारच नाही ना। मग त्याच्यामुळं दिवसभर इथं पाण्यासाठी दिवसभर राहणं लागतो, मग त्याला इलाजच नाही राहत ना। मग काय करणार आम्ही? पाणी असल्यावर माणूस कामाला जातो, नाही असल्यावर ते माणूस बी घरी बसतो मग आमचे। नक्कीच आपण पाहिलं तर आडोळ तांड्यावरती महिलांना पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। माझ्यासोबत आजीबाई आहेत। आजी, किती वर्षापासून हा पाण्याचा प्रश्न आहे? लग्न झालं भाऊ, त्याच पासून पाण्याचाच प्रश्न नाहीये, आम्हाला पाणीच नाही। हा, आता ही घेर बांधली, आता याला पाणी तळ्याचं सोडित, हे पाणी नळाला सोडित 8 रोजावाड 15 दिवसाआड। ते 1 ड्राम 1.5 ड्राम वाडीत काय हे नाहीये, एवढ्या वाडीत हे पाणी पुरत घे, 1 ड्राम येत। किती लोकसंख्या आहे तुमची? आता ही वाडी केवढी आहे आमची? 700-800 लोक आहेत का? ज्यादा असते, ज्यादा लोक असते ना आमचे। हा, 1000-1200 लोकायला एवढं पाणी पुरत का? आणि मग पिण्याचं पाणी कोणतं आहे तुम्हाला? आम्हाला जारचं पाणी आहे प्यायला, आम्हाला पाणी गेरीचं पेत नाही, ते घाण पाणी तळ्यातून येऊ राहिलं। हो, आम्हाला पाण्याची लई टंचाई आहे। आम्हाला पाणी म्हणजे नाही, शेंदा बिगर पाणीच नाहीये। हा, पाणी शेंदून न्या तर डोक्यावर, कवाच पाणी भेटणार नाही तर असं पाणी नाहीये आम्हाला। पाणी कवार न्यायचं आम्ही, पाणीच नाहीये आम्हाला। बरसात मध्ये पाणी राहतो नाल्या खोल्याचं, उन्हाळ्यामध्ये पाणीच नाहीये आम्हाला, लगेच पाणी नाहीये। मग कसं प्यायचं? ज्याचं रोज विकत आणून पाणी प्या लागत, मंजुरीला जाव की विकत आणून प्या, की हे पाणी काढून न्या आम्ही। बरं, मला काय म्हणायचं की आता तुम्ही दिवसभर काम करायचे, कामाचे आलेले पैसे त्या जारमध्ये घालायचे, मग उरतं काय? जारमध्ये पैसे घालायचे, काही उरत नाही भाऊ आम्हाला। पाणी आणायचं इकत, सारा इकत, मग ते खा कुठून माणसानं, राहा कुठून? आता ही मथारी आहे, ही मथारीला सुन नाही, सुन सारे सोडून जायले। आता ही मथारी इथून येंगती, हे मथारीची सोय काय आता? ही मथारी आता आम्ही तर चालू कसं बी, पण आता ही कसं चाला? मला सांगा, ज्या वेळेस तुमच्याकडे मतदान मागायला लोक येते त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगत नाही का तुमचं प्रश्न? ते म्हणतात ना, नाही ना आम्ही हे सोय करू ना, आम्ही असं करू ना, आम्ही तसं करू ना। गेलं 5 साल तसेच जातात ते, आपले एवढं येतात निवडून 5 साल गेले मातीत। करा तुम्ही असं असं आहे। जॉब विचारा ना आल्यावर दुसऱ्या वेळेस। ते म्हणतात हा, ते पैसे देऊन टाकतात ना भाऊ। हा, मग ते म्हणते कशाचं पाणी आहे तुम्हाला, तुम्ही पैसे घेऊन टाकीतात, असे आमचे लोक। हा,
मग ते म्हणतात आमच्याकडे काय आता तुमचं, तुम्ही 1000 रुपये का 2000 घेतले ना तुम्ही, मग आमच्याकडे काय, असं आहे आमचं. मग मी असं जर निवडून आले हे भाऊ 5 साल. बरोबर आहे. हा मग असं जर केलं तर तुम्हाला ते आमदार खासदार असतील जे कोणी कसे तुम्हाला पाणी सोय करणार? पाणी सोयच नाही, आमदार नाही करत आणि खासदार बी नाही करत, नुसतं बोट घ्यायला येतात ते, बोटासाठी पाया पडायला लागत आहे. माणसं काय मग 1000-2000 बोट घेतले अक्षर का तुम्ही इथलं कोण नाही सांगून देते आम्हाला, काय करणार आहे गरीब लोक. हा देते आपलं काम होईन, असं होईन तसं होईन म्हणून देते बोट, जाऊन ते आपल्या गावाचं काम. 5 साल करून आहे. काय काय मागणी तुमची आता काय वाटतं? आम्हाला पाण्याचीच मागणी आहे. हा पाण्याची मागणी पाहिजे आम्हाला, पाणी नाही. हे पाणी नळाला सोडितेत, हे पाणी काय 8 रोज जातं का? 1 ड्राम 8 रोज जात नाही ना, मग 8 रोजा 15 दिवसाआड 1 ड्राम पाणी. आमच्या गावात कोणाला नळ नाही सर. ज्याला नळ आहे त्यांना येते 8-8, 15-15 दिवसाला पाणी. ज्यांना नळ नाही त्यांना इथून शेंदून न्यावं लागतं. सगळ्यात नळ नाहीये. कोणालाही पहिले जुने लोक आहे का त्यांना नळ आहे, आता जे नवीन लग्न झालेले त्यांना नळ कोणालाच नाही. हा त्यांना पाणी भेटत नाही, त्यांनी 5 वाजता उठते शेंदून नेते, तिथून संध्याकाळी 4ला येते शेंदून येतो. आम्हाला दिवसभरात 2-2-2.5 ड्राम पाणी लागत. ढोरं शेळ्या माणसं आमचे एवढं पाणी लागत आम्हाला. आम्हाला पाण्याची सोय तर लागती. नक्कीच आपण जर पाहिलं तर आडूळ तांड्यावरती मात्र महिलांनी ह्या ठिकाणी संताप व्यक्त करताना देखील पाहायला मिळते. कारण सकाळी उठलं की पहिलं पाणी आणावं लागतं, त्यासाठी त्यांना आंघोळीला पाणी लागतं, घरामध्ये धुणे भांड्यासाठी पाणी लागतं. त्यामुळे मात्र या तांडा जे काही आडूळ परिसरामध्ये जे काही तांडे, हे तांडे पाण्या वाचून मात्र कोरडठक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्यांची जी काही रोजंदारी आहे ती रोजंदारी देखील बुडत आहे. कारण कामाला जायचं म्हणलं तर सकाळीच 8 वाजताच कामाला जावं लागतं, मात्र सकाळी उठल्यानंतर त्यांचा रोजच आहे की जायचं विहिरीवरून पाणी शिंदून आणायचं. त्यामुळे नाहक त्रास मात्र या महिलांना होताना आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी पाण्याची टंचाई मोठी भीषण भासणार असल्याचा देखील अंदाज वर्तवला गेलाय. कारण हवामान खात्याने यावर्षी पाऊस कमी होणार असल्याचं देखील बोलले जाते. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर मे महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये जेवढी भीषण टंचाई आपल्याला पाहायला मिळते, तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा या भीषण टंचाईचा सामना मात्र तांड्या वस्तीवरील लोकांना करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजय अयर, एलएस मराठी, छत्रपती संभाजीनगर.